राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर म्हणजे उपराजधानीच्या एक दिवसीय दौऱ्यावर येतात। नागपूरमध्ये होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी सुनेत्रा पवार या नागपूरला येतात। त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या विजयगडमध्ये त्यांच्या स्वागतासाठीची तयारी पूर्ण झालेली। आपण सध्या त्यांच्या दालनामध्ये आणि या दालनामध्ये पाहतोय की उपमुख्यमंत्री यांच्या खुर्चीच्या बाजूला अजितदादांचा फोटो जो आहे तो लावण्यात आलेला आहे। खरं तर अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याला 2 उपमुख्यमंत्री मिळाले होते आणि त्यानंतर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांसाठी नागपूरमध्ये शासकीय निवासस्थान नव्हतं। त्यावेळी अजितदादा यांच्या संकल्पनेतला हा विजयगड बंगला तयार करण्यात आलेला होता। या बंगल्यातली एक एक गोष्ट बारकाईने जी आहे ते अजितदादांना आपल्या पद्धतीने जी आहे ती तयार करून घेतली होती। मात्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अल्पकाळ त्यांचा मुक्काम या बंगल्यात राहिला आणि त्यानंतर त्यांचं अपघाती निधन झालं। त्यानंतर हा बंगला आता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेला। आपण पाहतोय की या बंगल्यामधली सगळी तयारी अंतिम टप्प्यात आलेला आहे। पहिला हा दौरा असल्यामुळे कार्यकर्ते देखील या सगळ्या दौऱ्याच्या दृष्टीने जे आहे ते उत्सुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शहरभर जे आहे ते होर्डिंग्स सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले आहेत। यावेळी महानगरपालिका निवडणुकीमध्ये आभा पांडे या एक नगरसेविका देखील महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या आहेत। आज अजितदादा पवार अस्तित्वात नसले तरी सुनेत्रा पवार या नागपूरमध्ये येतात आणि ज्यावेळी त्या नागपूरला येतील त्यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत केलं जाईल। मात्र अजितदादांची कमी जी आहे ती ही नेहमी हा विजयगड बंगला जो आहे तो अनुभवणार आणि त्या दृष्टीनेच आपण पाहतोय की उपमुख्यमंत्र्यांच्या चेअरच्या बाजूला जे आहे ते अजितदादांचा फोटो इथं लावण्यात आलेला आहे आणि जी बैठक आहे त्या बैठकीत देखील अजितदादांचा फोटो इथं वरच्या भागात लावण्यात आलेला आहे। सुनेत्रा पवार यांचा हा दौरा नागपूरमधल्या पक्षाच्या बांधण्यासाठी जे आहे ते अतिशय महत्त्वाचा असणार असल्यानं या दौऱ्याकडे जे आहे ते आता सर्व राजकीय पक्षांचं आणि राजकीय कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।